मी सांगत असतो ऐका. मनुष्याकडून चुकून जरी 1 कोटी नामस्मरण झालं तरी आरोग्य प्राप्ती होत असते. 2 कोटी नामस्मरणामुळं संपत्ती प्राप्त होत असते. 3 कोटी नामस्मरणामुळं यश कीर्ती प्राप्त होत असते. 4 कोटी नामस्मरणामुळं इहलोकातली सर्व सुख भोगता येतात. 5 कोटी नामस्मरणामुळं काम क्रोधादी विकार संपतात. 6 कोटी नामस्मरणामुळं ज्ञान प्राप्त होतं. 7 कोटी नामस्मरणामुळं पत्नीला पती आणि पतीला पत्नी अनुकूल अशी मिळते. 8 कोटी नामस्मरणामुळं अपमृत्यू म्हणजे होणारा मृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरणामुळं स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणामुळं प्रारब्ध कर्माचा नाश होतो. 11 कोटी नामस्मरणामुळं क्रियमान कर्म संपतं. 12 कोटी नामस्मरणामुळं संचित कर्माचा नाश होतो. 13 कोटी नामस्मरणामुळं जो जीव ज्या देवाचं नामस्मरण करतोय तो देव प्रत्यक्ष दर्शन देतो. रामदास स्वामींनी 13 वर्षामध्ये 13 कोटी नामस्मरण केलं. साक्षात प्रभू रामचंद्रजींनी दर्शन दिलं. विठ्ठला